मोठं योगदान या टूर्नामेंट साठी आहे। धन्यवाद। आपण पाहतो या मैदानावरती खूप सारा संघर्ष करावा लागणार। एका साईडला भातांबाडा टीम तर दुसऱ्या साईडला आपण पाहतो चिखले टीम। फार दोन्ही टीम मेहनत करणार। पंचाचा ग्रीन सिग्नल पाहायला मिळतोय। गोलंदाजसाठी गोलंदाज विजय मुकादम। विजय मुकादमला बसून मात्र डोपा टेकून मारलाय, मात्र सीमारेषेच्या लगतला वन बाउंस जातोय। हा पहिला चौकार चिखले टीमच्या बाजूना। पहिला चौकार मारलाय फलंदाज प्रशांतच्या बॅट मधून फार सुंदर आधीच चेंडू लँड व्हायच्या आधी डोपा टेकला होता फलंदाजांना आणि आधीच फटका सजवला होता आणि मिळतील मात्र 4 धाबा। विजय मुकादम काय संघर्ष करतोय मैदानावरती। समोर असलेली चिखला टीम आहे मित्रांनो, विसरता कामा नाही। फार अनुभव येते विजय मुकादमला। चेंडू अगदी स्टँड अँड डिलिव्हरी अगदी स्वतःला सुकून दिला आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय। डॉट चेंडूची सांगता होती। डॉट चेंडू आलाय। पहिल्या चेंडूची चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू व्हेरिएशन चांगला आहे गोलंदाजाचा। स्वतःला सावरला गोलंदाजांना पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर। काय मात्र आपलातून गोलंदाजी पाहायला मिळतंय। 2 चेंडू डॉट आल्यानंतर ते दडपण आहे तो फलंदाज वरती मात्र पाहायला मिळतो। तो प्रशांत या फलंदाज वरती। हा चेंडू अगदी स्वतःला झोकून दिला सिंगलला। ट्रायबल होतोय सिंगल। मी मला प्रशांतने विचार करायला पाहिजे। पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर 2 चेंडू डॉट आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल मिळाली। संघाचा विचार करायला तर विजय मुकादमने चांगली कामगिरी केली असं म्हणायला हरकत नाही। संघ जाऊन पोहोचला मात्र 5 या अंकावरती। नक्कीच हा चेंडू डॉट आला आपण पाहतोय, पण डॉट चेंडूला किंमत दिली आहे ती मात्र गुरुग्राम पंचायत सदस्य किरण मुकादम यांच्याकडून प्रत्येक डॉट चेंडूला मात्र 50 रुपये पूर्ण 4 ओव्हर फिनिश विथ तवसर ही इनामी राशी आहे। ती मी म्हणेल भातांबाडा टीम साठी। हा चेंडू जोरदार अपील देखील पाहायला मिळते, पण अगदी चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय। लेग बाईचा आलाय हा चौकार। डॉट चेंडू देखील निघाला होता जवळ पण लेग बाईच्या स्वरूपात गॅप सिलेक्शन झालं चेंडूचं आणि 4 धाबेना पहिलं षटक फोकसवरचं होतं ते समाप्त झालंय आणि धाबांचा आलेख पाहायला गेला तर 10 या आकड्यावरती 10 धाबा झाला चिखले टीम। तशा अर्थानं धाबांचा वेग जबरदस्त आहे, कारण की मॅच मात्र रोमांचक आहे। सॉरी माफ करा, टोटल धावसंख्या 9 झाली आहे। कॅल्क्युलेशन केलं थोडसा स्कोरर मध्ये थोडीशी तपलीक पाहायला मिळाली आणि त्यानंतर सुधारणा झाल्यानंतर 9 या आकड्यावरती ती चिखला टीम जाऊन पोहोचली आहे। एका साईडला जर्मन चिखले संघ तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तक्ष 11 भातांबाडा टीम। तक्ष 11 गावदेवी भातांबाडा टीम आपण पाहतोय। फार सारा संघर्ष करायला लागणार या टीमला देखील। समोर असलेली देखील प्रशांत पाटीलची टीम आहे। जर्मन चिखले टीम गोलंदाजसाठी दीपक मुकादम जबरदस्त गोलंदाज। एपिट्यूड चांगला आहे मी म्हणेल 11 खेळाडूंचा। फटका जबरदस्त सजवलाय, शतरक्षक त्याच्याहून चांगला सजवलाय। 440 चा झटका भेटला तो चिखले टीमला। प्रशांत पाटील मैदानात बाहेर। ज्या विकेटची गरज होती ती विकेट घेणं गरजेचं होतं आणि दीपक मुकादमची गोलंदाजी आवडली असेल तर जबरदस्त जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। विकेट देखील संपत्ती केली। शतरक्षण जबरदस्त होतं, तो शतरक्षण भाविक मुकादम जबरदस्त। हा भाविक मुकादम उर्फ बेडी जबरदस्त शतरक्षण। एक विजय
जवळजवळ विजय मुकादमनं स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली होती. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ प्रशांत पाटीलला बाद करायचं होतं, पण ते दीपक मुकादमनं मात्र सिद्ध करून दाखवलं पहिल्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय विकेट संपादित झाली आहे. विकेट निर्माण झाल्यानंतर नक्कीच बातांबाडा टीमचे कोच आपण पाहतोय रामदास घरत साहेब या सामन्याचा आनंद घेतात. का नाही नाव घेणार, फार क्रिकेटची आवड. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय स्पीडअप करा प्लीज. दीपक मुकादम भरपूर टाइम होतोय. पहिली ओव्हर समाप्त झाल्यानंतर दुसरी ओव्हर जबरदस्त फटका खेचला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात केलाय. थोडस मात्र मिसअंडरस्टँडिंग झाली आणि त्या ठिकाणी मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या. एक धाबेसाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं, एक धाव वाचवणं गरजेचं, कारण का ही मॅच मात्र फार रोमांचक पाहायला मिळेल. एका साईडला आपण पाहतो जर्मन चिकलेट टीम ती बॅटिंग करते, पण दक्ष 11 संघ बातांबाडा टीम. हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. गोलंदाजी दीपकची चांगली झाली होती आधीच्या 2 चेंडूवरती. नंतरचा चेंडू मात्र खराब टाकला तो गोलंदाज दीपक मुकादमना. दीपक मुकादम हा हिटर गोलंदाज. हा चेंडू अगदी स्वतःला झुकून दिला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू चाललाय. अजून एक चेंडू डॉट येतोय. डॉट चेंडू जेवढे केला तेवढे तक्ष 11 गावदेवी बातांबाडा टीम. जवळजवळ राम मंदिरचं जबरदस्त काम देखील झालंय. मी म्हणेल बातांबाडा गावामध्ये पूर्ण गावाची एक साथ त्या मंदिराला. आणि का नाही मी जवळजवळ हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक दीपक मुकादमनं डॉट चेंडू टाकलाय. एक डॉट चेंडू ती दडपणाखाली येईल ती मात्र जर्मन चिकलेट टीम आपण पाहतोय. दुसरा षटक प्रोग्रेस वरती धावांचा आलेख मात्र पाहायला मिळतोय 12 या अंकावरती. 12 धाबा झाल्या. दीपकनं देखील जबरदस्त गोलंदाजी केली. समोर असलेला फलंदाज मंगेश हा चेंडू मात्र काटपट शॉटच्या साहाय्याने केला. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव धोक्याची घंटा. अंतिम क्षणाला मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. कॉलिंग देखील चांगलं होतं, पण रनिंग बिटवीन द विकेट चांगली झाली दोन्ही फलंदाज मध्ये. एका साईडला मंगेश तर दुसऱ्या साईडला किरण पाटील असे 2 फलंदाज. धावसंख्येचा आलेख एक विकेट गेल्यानंतर 14 धाबा. प्रशांत पाटीलला मात्र बाद करण्यामध्ये सक्षम ठरला तो दीपक मुकादम. प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. 11 खेळाडूंची एक साथ जवळजवळ गावासाठी नाही तर स्वतःसाठी नाहीये तर पूर्ण गावाच्या एकीसाठी ही टीम खेळते. आणि दीपक मुकादमचा शेवटचा चेंडू आलाय डॉट. अडचणीमध्ये सापडली ती मात्र जर्मन चिकलेट टीम. 2 षटकाचा वादळी खेळ संपल्यानंतर 14 धाबा एक विकेट मात्र निर्माण झाली आहे ती चिकलेट टीमची. बातांबाडा टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. कोण गोलंदाज असेल त्याच्या हातामध्ये चेंडू द्या प्लीज. टाइम आलेट आहे प्लीज, नाहीतर तुम्हाला पॅलराइज करण्यात येईल याची नोंद घ्यायची. नक्कीच चिकलेट टीमला 2 धावांची पाळंडी लागली. टॉच उडवताना फार तर 5 मिनिटं किंवा 3 मिनिटं उशीर झाला असेल. हे नियम अटी पाळणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तो पॅरालाइज 2 धावांची लागली ती 2 धावांची पॅनल्टी. पण आता नवीन गोलंदाज झालाय तो मात्र जयेश भोईर. हा जयेश भोईर आहे, हा बातांबाडावला आहे. एक जयेश भोईर पाहतोय तो बातांचा आहे. म्हणजे असे चांगले खेळाडू प्रत्येक गावामध्ये घडले जातात आणि घडवण्याचं कारण म्हणजे गावाची जो पाठिंबा आहे तो प्रत्येक खेळाडूंवरती असतो मित्रांनो. हा चेंडू अगदी गॅप सिलेक्शन झालाय. क्षेत्ररक्षण सोपर्यंत येतो पण तोपर्यंत चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलाय मात्र चौकार. काय अफलातून क्रिकेट पाहायला मिळतोय. तुषारनं प्रयत्न जबरदस्त केला होता. त्याच्या आगेच आपण पाहिला तो क्षेत्ररक्षण जवळजवळ लॉंग ऑफ मध्ये उभा होता तो करण.
त्या करणनं देखील चांगला प्रयत्न केला होता, पण अंतिम क्षणाला चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. 4 धावा आल्यानंतर पूर्णपणे वर्चस्व दाखवते की काय चिखले टीम. एक एक चेंडू महत्वाचा आणि जवळ हा चेंडू स्वतःला झोकून दिलं गोलंदाजांना. पंचांचा या चेंडूला व्हाईटचा इशारा. ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आणि या चेंडू ती मिळाली सिंगलच्या भूमिकामध्ये पाहायला गेला तर जयनमन चिखले टीम जाऊन पोहोचले. एक विकेट गेल्यानंतर 19 या आकड्यावरती. 19 प्रशांत पाटीलला थांबणं गरजेचं होतं मैदानावरती. आता मात्र पूर्णपणे प्रेशराईज बनली जाते. सिंगल तर मिळाली, काय मिळणार की दुसरी धाव धोक्याची घंटा होती, पण नाही. दोन्ही फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये. एक 2 धावा कशा घ्यायच्या कशा नाही तर चिखल्या टीमच्या खेळाडूंना परफेक्ट माहिती आहे. तिसरं षटक प्रोग्रेसवरती. धावांचा आलेख मात्र फार कमी पाहायला मिळतोय. प्रशांत पाटीलची विकेट गेल्यानंतर जे दडपण आहे ते दडपण मी म्हणेल चिखले टीम वरती मात्र संपादित झालाय. खऱ्या अर्थानं मात्र गोलंदाजीची भार सांभाळणारा हा मात्र भातांबाडा टीम मात्र स्ट्रॉंग स्कोरमध्ये चालली आहे. गोलंदाजी चांगली होती. हा चेंडू कार्पेट शॉटच्या साहाय्याने ढकलला. अगदी सीमारेषेच्या लगतला एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव. 2 धावा देखील कंप्लीट केल्या. किरण सर, इतिहास बनवण्यासाठी तुम्ही इतिहासाची पानं वाचणं हे गरजेचं नाही आहे. तुमच्या मनामध्ये इतिहास घडला पाहिजे, तुमच्या मनामध्ये जोशामध्ये इतिहास पाहिजे आणि त्या इतिहासाची पानं शिवाजी महाराजांचा तुम्ही इतिहास जर वाचला नाहीये, फक्त तुम्ही पाहिला तरी बघितलं तरी शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी आपल्या अंगामध्ये ते शस्त्र निर्माण झालं पाहिजे आणि अंगावरती उभारता शारा काटा तो आला पाहिजे. मित्रांनो नक्कीच हा हवेमध्ये चेंडू जरूर केलाय. सिंगल कंप्लीट केली आहे चिखले टीम. एक 2 धाबा कशा पूर्ण करायच्या ते मात्र सिद्ध करते या मैदानावरती. धाबांचा आलेख पाहायला गेला तर जवळ तिसरं षटक प्रोग्रेसवरती असताना एक विकेट निर्माण झाली. संघ जाऊन पोहोचला तो मात्र अद्यापपर्यंत 25 या आकड्यावरती. 25 धाबा धावपटकावरती लागला आपण पाहिला. तिसरं षटक प्रोग्रेसवरती आहे. 2 3 धाबा कंप्लीट करण्यामध्ये माहीर ते जयनमन चिखले टीम. जयेश भोईर स्पीडअप करा प्लीज. हाच भातानपाडामध्ये आजचा दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय ती टीम खेळते ती मैदानावरती. या 2 धाबा कंप्लीट केल्यानंतर जवळजवळ 3 षटकाचा खेळ झाला. 3 षटकाचा वादळी खेळ संपल्यानंतर संघ जाऊन बीमर साठी आम्ही म्हणेल तिसऱ्या अंपायरची मांग केली आपण पाहतोय. पंत थर्ड अंपायरची मांग आहे का? हो यस. फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. हा चेंडू मात्र सही सलामत आहे. तो भातांपाडा संघासाठी मी म्हणेल चांगली संदेश आहे. कदाचित नो चेंडू आला असता, एक चेंडू देखील वाढला असता, एक धाव देखील वाढली असती आणि त्या चेंडूवरती काय होईल ते सांगलं नसतं. मित्रांनो तिसरा षटक प्रोग्रेसवरती आपण पाहिलं. तिसऱ्या षटकाच्या गोलंदाज मात्र थोडासा मागडा ठरतोय की काय असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धाबा मात्र चिबाटीची ती शतक फलंदाजी मात्र पाहायला मिळते. 4 चेंडू नक्कीच 4 चेंडू 2 धाबा या दोन्ही फलंदाजांना मात्र संघर्ष केला मैदानावरती आणि 2 धाबा घेण्यामध्ये सक्षम ठरले हे 2 खेळाडू. हा चेंडू स्वतःला झोकून दिला होता पंचांचा. वाईट चेंडूचा इशारा. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. ती गोलंदाज जयेश भोईर हा गोलंदाज. धावसंख्येचा आलेख पाहायला गेला तर 28 धाबा. 28 धाबा झाल्या आपण पाहतोय. निर्णायक चेंडू कदाचित जोरदार अपील देखील पाहायला मिळते पण सिंगल या चेंडूवरती मात्र पाहायला मिळते ती लेग बायच्या स्वरूपात.
अपील चांगली होती, त्याच्यामध्ये सिंगल मिळाली, सिंगल वरून धावसंख्येचा आलेख मात्र पाहायला मिळतोय तो 29 या आकड्यावरती आणि तिसरं षटक संपुष्टात आलाय. या दरम्यान आपण पाहू शकता रायगड टेनिस क्रिकेटचे सन्माननीय प्रेसिडेंट राकेशजी गायकवाड साहेब यांची प्रामुख्याने या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभलेली आहे. सगळ्याच एक घर जर आपल्याला सांभाळायचं असतं तर खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, परंतु रायगड जिल्हा टेनिस क्रिकेट अख्खा सांभाळतात ही मंडळी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. राकेश गायकवाड साहेब यांची प्रामुख्याने या स्पर्धेसाठी उपस्थिती आहे. त्यांचा आपण मनापासून आभार मानूयात की ज्यांनी या कार्यक्रमासाठी अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. पाणी न्यायचं आहे मैदानामध्ये. व्यासपीठावर बरेचसे मान्यवर, कसरखंड ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय महादेवजी पाटील, त्यानंतर आपण पाहाल राकेशजी गायकवाड आणि इतर सगळे मान्यवर, या सगळ्यांचं आपण शब्दसुमनाने स्वागत करूया. त्यांनी या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ दिला. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत MLA ट्रॉफी 2024चं हे पहिलं वर्ष आहे. अरुण पाटील, अनिल पाटील यांनी या स्पर्धेसाठी केलेलं, अनिल काठावले यांनी केलेलं या स्पर्धेसाठी काबाड कष्ट आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आज देखण्या स्वरूपात गेल्या तिसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मॅच आहे यावेळेला भातानपाडा विरोधात चिखले. एकीकडे आपण प्रशांत पाटील रायगडचा एक टॉप 1 खेळाडू पाहाल आणि दुसरीकडे केतन मुकादम असेल, विजय मुकादम आणि टीम भातानपाडा. मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. ऐकूया आपण भाई मस्करे यांना. हॅलो, नक्कीच मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना शाहीसखानाची बोटं उडवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना शाहीसखानाची बोटं उडवली होती. शाहीसखान इकडे तिकडे पळत होता. शाहीसखान इकडे तिकडे पळत होता. 29 या आकड्यावरती शाहीसखान मित्रांनो इकडे तिकडे पळत होता. तेव्हा त्याची बहीण मिळाली आणि म्हणाली, त्याची बहीण मिळाल्यानंतर म्हणाली, आपण पाहतो आज सामना. हा चेंडू मात्र अगदी डोक्याच्या वरून गेलाय एका धावेसाठी. सिंगल सिंगल एक धाव मिळाली. या 2 धावा आहेत का? ओके, ठीक आहे ठीक आहे. आपण पाहतो आज सामना. हा चेंडू बारासर हवेमध्ये. हा चेंडू मात्र विकेट अजून एक संपादित होतीये, ती मात्र चिखले टीमची दुसरी विकेट. राजेश भोरने विकेट हॅट्रिक घेतली तर नक्कीच 1000 रुपयाचं इनाम आहे. ते किरण मुकादम, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य भातानगावचे, भारतीय जनता पार्टीचे आपण पाहतोय ज्येष्ठ नेते, युवा नेते आपण पाहतोय तुकाराम मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. अजून 2 विकेट निर्माण करायला लागतील. हॅट्रिक घेतली तर 1 विकेट निर्माण केली ती गोलंदाज राजेश भोयर. हॅट्रिक साठी सुवर्ण संधी नवीन आलेला फलंदाज गोलंदाज साठी गोलंदाज चला स्पीडअप करा प्लीज, उशीर झाला सामन्याला. हा चेंडू अगदी स्वतःला चुकून दिलं होतं, पण पंचांचा इशारा वाईट चेंडूचा. हा खराब गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. ती जवळ या चेंडूवरती विकेट मिळणं गरजेचं होतं, डॉट चेंडू येणं गरजेचं होतं, पण खराब चेंडू जर टाकले तर कदाचित बातांपाडा टीम अडचणीमध्ये येऊ शकते या मैदानावरती.
32 धावांचा वेग मात्र वाढत चाललाय. अगदी स्वतःला झोकून दिला, सिंगल कंप्लीट केली. काय मिळणार दुसरी की काय? अंतिम क्षणाला मात्र 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांना. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर जवळजवळ 2 विकेट गेल्या चिखली टीमच्या आणि 34 धावांचा आलेख आता माझा परफेक्ट चालला मी म्हणेल. हा चेंडू हवेमध्ये जरूर केलाय, पण त्या ठिकाणी मात्र सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. चिखली टीमला अटॅक करणं गरजेचं आहे. धाबांचा वेग कमी देखील नाहीये, जास्त देखील म्हणता येणार नाहीये, कारण का या भातांच्या मैदानावरती हा मैदान आहे. या मैदानाचा इतिहास मात्र पाहायला गेला तर जवळजवळ 80-90 धाबा देखील चेसिंग होताना पाहायला मिळाले आपल्या या मैदानावरती. हा चेंडू यावेळेस गोलंदाजीची सफल ठरली. अगदी स्वतःला झोकून दिला. लेगबाईच्या स्वरूपात ही धाव मात्र ऍड होईल ती जयनमन चिखली टीमच्या बाजूना. नक्कीच शेवटचा चेंडू कदाचित शिल्लक असावा आणि धाबांचा वेग मात्र पाहायला मिळतोय तो 36 या आकड्यावरती. 36 धाबा झाल्या. लॉंगाने लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता अगदी गोळीच्या वेगानं. सिंगल कंप्लीट होती. काय मिळणार दुसरी की काय? 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर तिसरी धाव धोक्याची घंटा आणि यावेळेस मिळते मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट. 2 धाबा पूर्ण झाल्यानंतर कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचला मात्र 38 या आकड्यावरती आणि 39 धाबांची गरज असेल ती मात्र भातांपाडा टीमला या भातांच्या नगरीमध्ये. त्याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे दर्जेदार व्यक्तिमत्व आणि रायगड जिल्हा टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष माननीय श्री राकेशभाई गायकवाड यांचा सन्मान आमच्या मुख्य मंचावर केला जाईल. मी राकेशभाई गायकवाड यांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आणि रायगड जिल्हा टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष माननीय श्री राकेशभाई गायकवाड आणि त्यांचे बंधुराज रुपेशभाई गायकवाड हे ओला ग्रामपंचायतचे सरपंच आहेत, विद्यमान सरपंच. त्या दादांचा सन्मान मात्र मंचावर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो. आणि तसं बघायला गेलं रुपेश टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्यात हॅलो 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 चेक चेक घडीला टेनिस क्रिकेटमध्ये एक जबरदस्त निर्णय. त्याच्यानंतर पुढचे आमचे व्यक्तिमत्व कसरगंग ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच माननीय श्री महादेव शेठ पाटील यांचा सन्मान केला जाईल. मी महादेव शेठ पाटील यांना विनंती करतो की आमच्या मंचावर येऊन आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. साहेबांचा सन्मान मात्र मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या आयोजकांच्या वतीनं. त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर माननीय श्री त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर माननीय श्री संतोषभाई ठाकूर मुरबी यांचा सन्मान केला जाईल. मी संतोषभाई ठाकूर यांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मॅच चालू करायची आहे. धावसंख्याची गरज आहे. 24 चेंडूंमध्ये तब्बल 39 धावांची, परंतु 2 धावांची पॅनल्टी असणाऱ्या चिखले संघाला 37 धावा टीम भातनपाडाने बनवल्या तर विजय होईल भातनपाडा संघ. इथून पुढचे आमचे मान्यवर माननीय श्री विनोदजी भगत साहेब खारगर यांचा सन्मान केला जाईल. मी विनोद भगत साहेब यांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे.
त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर मनसे शाखा अध्यक्ष भातान विजयभाई ठाकूर यांचा सन्मान केला जाईल. मी विजयभाई ठाकूर यांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. आमच्या आयोजकांना विनंती करतो की विजयभाई ठाकूर यांचा सन्मान करायचा आहे. तदनंतर आमचे पुढचे मान्यवर माननीय नितेश भोईर साहेब गुलसुंदे विभाग मनसे अध्यक्ष यांचा सन्मान केला जाईल. त्याचनंतर माननीय श्री ज्ञानदेव मंगल पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे प्रोप्रायटर संदेश पाटील यांचे वडील ज्ञानदेव मंगल पाटील साहेब यांचा सन्मान केला जातोय. त्याच दरम्यान प्रत्येक षटकारासाठी भाई बबन मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर दर्शन ज्ञानदेव पाटील संदेश पाटील यांचे बंधुराज यांचा सन्मान केला जाईल. मी दर्शन साहेब यांना विनंती करतो आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर आणि 24 लाईव्ह इव्हेंटचे प्रोप्रायटर संदेश पाटील यांचा सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर युवा कार्यकर्ते प्रवीण भोईर यांचा सन्मान केला जाईल. प्रवीण भोईर या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान केला जातोय. प्रवीण भोईर यांचा सन्मान केला जातोय. लिजंड क्रिकेटर दर्जेदार क्रिकेटर भातांचे बाहुबली प्रवीण भोईर यांचा सन्मान. त्यानंतर पुढचा मॅच संजय इलेव्हन भातान विरुद्ध बोरले या दोन संघाच्या दरम्यान पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीचा कोल करण्यासाठी यायचा आहे. त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये जिथे 24 चेंडू आणि गरज आहे 39 धावांची 2 रनची पॅनल्टी चिखले टीमला 37 धावांवर विन असणारे टीम भातान याचं धावतवर्ण ऐकण्यासाठी रोशन सकपाल यांच्याकडे. त्याच दरम्यान आपण पाहतोय नाणेफेकीचा कोल केला जाईल. याच्यानंतरच्या मॅचचा माननीय श्री महादेव शेठ पाटील अष्टे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कोल केला जाईल. थँक्यू सो मच. पटकन बोला. काय आता लगेच तुम्हाला लाईव्ह मध्ये बघा ना. आता मी मॅच करतोय. सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार. बमन भाई मुकादम उनकी तरफ से हर एक छक्के के लिए 500 और चौवे के लिए भी 500. जीतने के लिए 37 रनों की जरूरत है. आरंभिक 2 बल्लेबाज मैदान में दाखिल. पहली गेंद उठाकर खेला है स्ट्रेट डाउन द ग्राउंड. सीधे बल्ले से मैक्सिमम 6 रन. साहेब आपल्याला विनंती रामचंद्र मालकर साहेब आपल्याला विनंती करेन की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पहिले 500 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. 2 धावांसाठी तुकाराम मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु घडलं काय तर गेली विकेट दृष्ट लागली. दुसऱ्या बॉलवर मात्र विकेट. मुकादम जैसा बेहतरीन बल्लेबाज मैदान के बाहर. क्या लाजवाब गेंदबाजी. हालांकि 2 रनों की पेनल्टी जरूर मिली है चिखले टीम को.
तुकाराम मुकादम साहब जो हमारे हैं उनकी तरफ से अगर 2 रन निकालते हैं बल्लेबाज तो 200 रुपए का इनाम। हमारे गोल्डन मैन राजेश पाटिल बोर लेके है, उन्होंने भी इस मुकाबले के लिए शुभकामनाएं दी है, उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे। जबरदस्त मुकाबला बातनपाड़ा और चिखले के बीच में, उठाकर खेलना चाहते थे लेकिन नाकामयाब हुए। गेंद गई सीधी विकेट कीपर की दस्तानों में, डॉट बॉल। टीम की टोटल की बात करें, यह विकेट यहां से विकेट जाती हुई नजर आएगी। यस डीजे। इस वक्त थोड़ी सी मुसीबत में, क्योंकि बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 विकेटें। गेंदबाज किरण पाटिल, लाजवाब गेंदबाजी। जयेश भोईर नए बल्लेबाज, यही नाम के बल्लेबाज है बातान टीम में और इस साल काफी फॉर्म है। प्रवीण भोईर, जयेश भोईर, रायगढ़ में इन लोगों ने तहलका मचाया। 37 रनों का पीछा करना है। टीम के टोटल अगर देखे जाए तो 6 रन 2 विकेटों की नुकसान पर। अच्छी गेंदबाजी किरण पाटिल। इस बार देखिएगा मिस्टामिक स्ट्रोक खेलना चाहते थे और विकेट कीपर के हाथ से गेंद छोटी और रात के अंधेरों में हुई 1 रन की चोरी। 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल 7 रन। इसके बाद मुकाबला होगा संजय 11 भातान और जय हनुमान बोरले। टीम के कैप्टन से मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए टॉस बॉक्स में आइएगा प्लीज। और द विकेट। इस बार देखिएगा अच्छी गेंदबाजी, लेकिन शरीर से थोड़ी सी दूर फेंकी गई थी गेंद को। अंपायर द्वारा इस गेंद को वाइड करार दिया गया। अतिरिक्त रन संख्या से बढ़ता हुआ टोटल आ चुका है 8 रन। बढ़िया गेंदबाजी, लाजवाब। जहां पर हम देखेंगे कि केतन मुकादमा का विकेट गया, उसके बाद हमने देखा सुधीर आउट होने के बाद ऐसे लग रहा है कि पूरी तरह से पारी लड़खड़ आती हुई। यहाँ पे हमारे किरण मुकादम जो सदस्य है बैठे हैं, लेकिन पहली जो खुशी थी उनके चेहरे पर अब थोड़े से मायूस। खराब गेंद आउटसाइड ऑफ सम। एक सा की 1 रन मिलेगी। टीम का टोटल 1 से बढ़ता हुआ रन संख्या है 9 रन। एकवीरा ग्रुप भातान अगर बल्लेबाज रोशन घरत ने 3 गेंदों के ऊपर 3 छक्के लगाते हैं तो 500 रुपए का इनाम दिया जाएगा। तो करम मुकदम साहब उनकी तरफ से भी अगर देखा जाए तो 3 गेंदों के ऊपर 3 छक्के लगते हैं तो रोशन घरत के लिए 500 रुपए का इनाम दिया जाएगा। क्या हुआ अंपायर? यस, तीसरे अंपायर की मांग की गई है। जी हाँ, बेल्स गिरी है।
ती बेल्स अगोदरच पडलेली आहे त्यामुळे नॉट आउट असेल. जयेश भाई अगर 2 छक्के लगाते हैं तो महेश मालकर उनकी तरफ से 500 रुपए का इनाम. अंपायर क्या रहेगा इस गेम के ऊपर, काय असेल डिसिजन, म्हणजे डेड बॉल असेल की बॉल काउंट केला जाईल. थांबा, अंपायर चर्चा करतील आणि आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. हा डेड बॉल असेल म्हणजे आमचे तिसरे अंपायर द्वारकानाथ सोरगे आम्हाला सांगतायत की हा डेड बॉल असेल, नव्यानं गोलंदाजी करावी लागेल. बेल्स अगोदरच पडलेली, बॉल टाकायच्या अगोदर, आणि आमचे तिसरे अंपायर द्वारकानाथ सोरगे आणि आयोजकांच्या वतीनं असं आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे की हा डेड बॉल असणार आहे. दोन चेंडू शिल्लक आहेत. डेड बॉल असेल तर वाईट कॅन्सलच असेल ना. शेवटचा एक चेंडू शिल्लक. तो चलो दोस्तों, अंतिम एक गेंद शेष रहेगी. एक तरफ हम देखेंगे चिकला टीम को तो दूसरी तरफ बातानपाड़ा. ओ द विकेट, ये अगली गेंद, इस गेंद को खेल दिया ऑन साइड में, वहां पे प्रोटेक्शन है. एक रन पूरी कर लिया दोनों बल्लेबाजों ने और ऐसे के साथ एक रन से बढ़ता हुआ टोटल आ चुका है. स्कोर कार्ड के ऊपर रन बने 9 रन. एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल अगर देखा जाए तो 2 विकेटों के नुकसान पर 9 रन. अब जहां तक बात की जाए तो 37 रनों की जरूरत थी, 9 रन बन चुके हैं. 18 गेंदों का मुकाबला शेष है. ऐसा ही मुकाबला कुछ हुआ था द्वारकानाथ सोरगे वाकड़ी के मैदान के ऊपर, और आज के दिन में ही छक्का लगाया था और पहले बेल्स गिरी थी और उस गेंद को डॉट दिया था, डेड दिया था. तो ये कभी कभी होता है क्रिकेट में ऐसा. ओ द विकेट. इस बार नए गेंदबाज के साथ चलेंगे हम विजय प्रीतम पाटिल. प्रीतम पाटिल नए गेंदबाज, सामने है बल्लेबाज रोशन घरत. 12 गेंदों के ऊपर जरूरत है 28 रनों की. 18 गेंदों के ऊपर 28 रनों की जरूरत है. दूर वाली छोर से गेंदबाज तैयार. ओ द विकेट. ये पहली गेंद हवा में खेलने की कोशिश, लेकिन परफ्यूम डिलीवरी की थी, टप्पा खाने के बाद बिल्कुल नाक के सामने से गुजर गई गेंद, डॉट गेंद. अब गेंदें बची है 17 और जीतने के लिए 28 रनों की जरूरत. सत्रह गेंदे 28 रन. ओ द विकेट. बढ़िया स्ट्रोक ऑन साइड में खेला है, वहां पे खिलाड़ी मौजूद है. एक रन बनाई है, दूसरी की कोई गुंजाइश नहीं. इसी के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है. स्कोर कार्ड के ऊपर रन बने, एक से बढ़ता हुआ टोटल 10 रन.
16 गेंदों के ऊपर 27 रनों की जरूरत है। उड़ा इस गेंद को मिड विकेट के सर के ऊपर से, वापसी 6 रन। बबन भाई मुकादम, उन्होंने हर एक छक्के के लिए, हर एक चौके के लिए 500 रुपए का इनाम, अभी तक 1000 रुपए उनके डिपॉजिट हो चुका है। पनवेल महानगर पालिका के सम्मानीय नगर सेवक बबन भाई मुकादम छक्का लगाया, 6 रनों के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है 16 रन। अब जीतने के लिए 20 गेंदे और 21 रनों की जरूरत। माफ कीजिएगा, 15 गेंदे और जीतने के लिए नए स्कोरर है ना हमारे, तो हो सकता है ऐसा। ओ द विकेट, हवा में खेल दिया इस बार, खिलाड़ी गेंद तक पहुंचने की कोशिश करेंगे और फिर एक बार 500 रुपए के इनाम के हकदार हुए बल्लेबाज। अब आपके भी 500 रुपए यहाँ पे ऐड हो चुके हैं। इतना पैसा देखकर मेरी भी अभी आने वाले वक्त में और छक्के लगने वाले हैं, सब पैसा इधर रखा हो। 14 गेंदों के ऊपर 17 रनों की जरूरत है। एक तरफ हम देखेंगे जय हनुमान चिकले टीम और दूसरी तरफ हम देखेंगे भातनपाड़ा तक्ष 11 भातनपाड़ा, तक्ष 11 गावदी भातनपाड़ा। 20 रन हो चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। केतन मुकादम आउट होने के बाद उसके बाद हमने देखा कि सुधीर मुकादम आउट हुए थे और ऐसे लग रहा था थोड़ी सी लड़खड़ाती हुई पारी खेलते हुए नजर आ रही है भातनपाड़ा टीम, लेकिन ऐसा हुआ नहीं। क्या जबरदस्त बल्लेबाजी करने वाली जयेश भोईर ने लाजवाब बल्लेबाजी, एक छक्का एक चौवा। ओ द विकेट, दूर वाली छोर से फिर एक बार तैयार गेंदबाज कमेंट्री बॉक्स से इनकी तरफ से अलोंग द कार्पेट, इस गेंद को ऑन साइड में खेल दिया, वहां पे खिलाड़ी मौजूद है। दूसरी रन धोखा हो सकता है और विकेट इज गॉन। यह दीजिए। नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होंगे जिनका नाम है विजय मुकादम, रायगढ़ का सबसे होनहार खिलाड़ी विजय मुकादम। 13 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 16 रनों की। विजय मुकादम नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल। भातनपाड़ा और चिखली के बीच में एक जबरदस्त जंग छिड़ी है। 13 गेंदे और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। एक आध दूसरे छक्के के लिए 100 रुपए भी लगाए कीजिएगा। 3 छक्के कब लगेंगे? 1000 रुपए का इनाम जरूर लगाया हमारे मेहमान तुकाराम का। 3 छक्कों के लिए काफी मेहनत करनी पड़ेगी विजय मुकादम के लिए। ये देखिएगा 1 रन बनी है, दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज और 2 रन कंप्लीट। बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। रन बने 23 रन, 23 रन। अब जीतने के लिए जरूरत है यहां से 14 रनों की। गेंदों के ऊपर 14 रनों की जरूरत है। किती वेळा अनाउन्समेंट करायची?
12 गेंदों के ऊपर 14 रनों की जरूरत है जीतने के लिए। चलो मुकाबला शुरू किया जाए, ज्यादा टाइम पास मत कीजिएगा। टीम की टोटल अगर बात की जाए तो रन संख्या बन चुकी है इस वक्त 23 रन। जीतने के लिए 12 गेंदों के ऊपर 14 रनों की जरूरत है। तुकाराम मुकदम साहब हमारे साथ बैठे जरूर है और उन्होंने 3 छक्कों के लिए ओके चलिएगा। तुकाराम मुकदम साहब कह रहे हैं कि नहीं अभी हम मुकाबला देखेंगे शायद। गेंदबाज तैयार, नए गेंदबाज के साथ चलेंगे सूरज पाटिल। सूरज पाटिल 12 गेंदों के ऊपर जीतने के लिए जरूरत है इस वक्त 14 रनों की। ओवर द विकेट, बॉलिंग ट्रैक पर बॉलर तैयार, आड़े बैट से खेलना चाहते थे, नाकामयाब हुए। वाइट बॉल, एक सा की 1 रन और बढ़ता हुआ टोटल 1 रनों के साथ 24 रन। अब गेंदें बची है इस वक्त 12 और जीतने के लिए 13 रनों की जरूरत। 12 गेंदें 13 रन। भातनपाड़ा टीम बहुत अच्छी पोजीशन में इस वक्त लेकिन इस बार क्या हुआ, अच्छी गेंद डाली गेंदबाज ने, डॉट गेंद निकली। डॉट गेंद के साथ अब थोड़ी सी आशाएं बढ़ती होगी चिकला टीम की, क्योंकि अब गेंदें बची है 11 और जीतने के लिए रनों की जरूरत है 13। ओवर द विकेट, दूसरी गेंद अंपायर के पास अपील, ये दूसरी गेंद डॉट और भातनपाड़ा टीम थोड़ी सी मुश्किल में आती हुई विकेट यहां से जाता हुआ। दस गेंदे, अब जीतने के लिए 13 रनों की जरूरत। नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल, राजेश भोयर। 10 गेंदे 13 रन। क्या जबरदस्त मुकाबला, एक तरफ जय हनुमान चिकले तो दूसरी तरफ हम देख रहे हैं तक्ष 11 भातनपाड़ा टीम। जबरदस्त मुकाबला, 10 गेंदे 13 रनों की जरूरत। ऐसे लग रहा था कि भातनपाड़ा टीम आसानी के साथ इस मुकाबले को जीतेगी, लेकिन जहां तक बात की जाए तो बहुत बढ़िया गेंदबाजी, आड़े बैट से खेलना चाहते थे। डॉट बॉल, 9 गेंदे, अब जीतने के लिए 13 रनों की जरूरत। क्या कहेंगे सदस्य साहब? जी हाँ, ऐसे लग रहा है सदस्य साहब तो पूरे से। और वहां पे देखिएगा बबन भाई हमारे पैसा तो लगा रहे थे, लेकिन आप देखिएगा पूरी तरह से शांत माहौल है, क्योंकि गेंदें बची अब 9 और जीतने के लिए 13 रनों की जरूरत। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, ओवर द विकेट, अगली गेंद अलंग द कार्पेट, इस गेंद को खेल दिया, 1 रन बनेगी। 8 गेंदे 12 रनों की जरूरत जीतने के लिए भातनपाड़ा टीम को। रामचंद्र मालकर साहब, मी बऱ्याचशा जणांची पारितोषिक अनाउन्समेंट केली, लक्षात ठेवा. फक्त बबन भाईंचे पैसे माझ्याकडे आहेत, बाकी माझ्याकडे कुणाचेही पैसे नाही आहेत. रामचंद्र मालकर साहेब यांच्याकडून त्यांनीही दिलेले आहेत आणि अजूनही 2 षटकार मारले तर त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ द विकेट, एच लागली आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. सात गेंदों के ऊपर जीतने के लिए 8 रनों की जरूरत. क्या जबरदस्त मुकाबला. बबन भाई मुकादम उनकी तरफ से फिर एक बार 500 रुपए यहां पे आ चुके हैं. 7 गेंदे 8 रन.
बातानपाड़ा चिखले युद्ध यहां पे होता हुआ, यस अंपायर, तिसरे अंपायर की मांग की गई. मी विनंती करेन स्क्रीनवर अरुण पाटील आपण कुठे असाल. चलो ठीक है, यहां से चेक किया जाएगा स्क्रीन पर. तो अब जीतने के लिए 7 गेंदें और 8 रनों की जरूरत. ओवर द विकेट, हवा में खेल दिया इस गेंद को, खिलाड़ी गेंद पे नीचे आएंगे. यस, ओ यहां से टैग ड्रॉप. 2 रन, तीसरी की मांग और 3 रन कंप्लीट. लाजवाब. ये टर्निंग पॉइंट हो सकता है जय हनुमान चिखले टीम के लिए. ये क्या छूटी और मुकाबला छूटा हाथ से, क्योंकि अब 6 गेंदें बची है और जीतने के लिए मात्र 5 रनों की जरूरत. पूरा चिखला टीम इकट्ठा हो चुकी है. प्रशांत पाटिल सोच में डूबे, क्या हुआ, हे प्रभु हे राम, ये क्या हुआ, सोचते होंगे अब प्रशांत पाटिल. क्योंकि ये कैच अगर ली जाती तो शायद मुकाबले में और कुछ ट्विस्ट आ सकता था. चलो मुकाबला शुरू किया जाए, ज्यादा टाइम पास हो रहा है. क्या जबरदस्त मुकाबला है. कभी लग रहा है भातनपाड़ा टीम जीत रही है, कभी लग रहा है चिखले टीम जीत रही है. ये मुकाबला तो जान लेके छोड़ेगा. हमारे बबन भाई मुकादम पे बैठे और पैसा तो लगा रहे, लेकिन पैसा काम आएगा कि नहीं आएगा यह अंतिम गेंद में देखने को मिलेगा. हमारे जो कि सुभाष भीर साहब पूर्व सरपंच साहब बैठे वहां पे, बहुत सारी बड़ी बड़ी हस्तियां यहां पे मुकाबले का आनंद लेते हुए. ओके चल ठीक है. आने वाली गेंदें बची है 6 और जीतने के लिए 5 रनों की जरूरत. जी हाँ, अब देखिएगा हर एक छक्के के लिए 1000 रुपए का इनाम दिया जाएगा. अभी छक्का तो एक ही मिलेगा, एक छक्का अगर लगता है तो मुकाबला जीत जाएगी भातनपाड़ा टीम, लेकिन 1000 रुपए का इनाम दिया जाएगा हमारे पनवेल महानगर पालिका के सम्मानीय नगर सेवक बबन भाई मुकादम उनकी तरफ से. 6 गेंदें 5 रनों की जरूरत. अंतिम गेंदबाज जनार्दन सते उड़ा दिया इस गेंद को और खींच जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन, 500 रुपए. जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत है. हमारे मेहमान तुकाराम मुकादम साहब भी काफी खुश है. जी हाँ जी हाँ, जरूर जरूर. अंतिम 1 रन की जरूरत है. 500 रुपए का इनाम उनकी तरफ से भी. हर एक छक्के के लिए 1000. 1 रन चाहिए, छक्का लगता है तो 1000 रुपए मिलेंगे. एज लगी, ये देखिएगा विकेट. बबन भाई आप बैठो उधर. चिखला टीम ने भी बहुत बढ़िया फाइट किया है. थोड़ी सी गलतियां बल्लेबाजी में जरूर हुई है चिखला टीम की, लेकिन जो कोशिश थी ना वो बेहतरीन कोशिश. जनार्दन इस वक्त गेंदबाजी करेंगे. अगर ये रन बचाते हैं गेंदबाज तो कल सबके मोबाइल में इनका स्टेटस रहेगा. जनार्दन इस वक्त गेंदबाजी के लिए तैयार. नए बल्लेबाज करण मुकदम आ चुके. 1 रन, सिंगल 1 रन, 1 रन की जरूरत. 4 गेंदें बची है और 1 रन की जरूरत है जीतने के लिए. और
इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया है भातनपाड़ा टीम ने। मुकाबले के लिए दोनों टीमें एक दूसरे को शेक हैंड करेगी, टीम चिखला और टीम भातनपाड़ा। इस मुकाबले का मैन ऑफ द मैच जोरदार तालियों के साथ जयेश भोईर का स्वागत किया जाएगा। मैन ऑफ द मैच जयेश भोईर। बबन भाई आप जरूर मुकाबला जीते हैं तो खुशी जायज करना चाहेंगे हमारे बबन भाई। कोण जिंकला आणि कोण हरला याच्यापेक्षा माझ्या नातवाच्या नावाने ही टीम खेळली जाते माझ्या गावातली, आणि पहिल्यांदा मी बघतोय ही पोरं इतकी चांगली खेळतात। मला वेळ नसल्या कारणाने मी त्यांची खेळ बघत नसतो, पण आज माझा नातू 14-15 महिन्याचा आहे, त्याच्या नावाने खेळला म्हणून मला गर्व आहे। आणि कोण जिंकला कोण हरला